गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वांतीत गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्षम एक नित्य विमल मचल सर्वाधीक्षा साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरंतत्तम नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीत अनंता. जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आनंद आदित्य तेज वर्णिले नवजाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नाशिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुदळकळ्या समान शुभ्रवर्णी विराजित. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजरी. कौस्तुभमणी विशेष वत्सलाचनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खून उद्धरी त्रिवेळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारिखी. नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ चरणी तेची पे जाणू पर्यत कर शोभिती. मनगटी कंकणे विराजित करकमलाची आकृती रक्तपंकजा समान भक्ता घ्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्मे शंख चक्र चार हस्ती आयुधे काशी पितांबर विद्युतलय समतेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शन पतित तरती ज्योत अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमलात करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णित थकल्या सकळा ऐसा त्या परम मंगला. अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमावर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू. मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाते निरसून भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार करे उपा. सकल कार्यारंभी जाना करिता ज्याच्या नाम स्मरण ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नेमी येले. मुडीमती ती अज्ञान काव्यांतिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्या. ज्याची या कृपे करून सचिष्य लागे दिव्य ज्ञान तेनेची जगी मानवपण येतेसी निश्चय. देवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उद्दिरे पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतिके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्यात करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर
तिन्ही देवाचा अवतार, लीला विग्रह या त्रिकुमार, दत्तात्रेयन नमिला. तीन मुखे सहा हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडल तेज अमित, विद्युतले समान. कामधेनु असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. चार वेद होऊन निष्णान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढीला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवसे होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या कला, असता लागली गेल्या सकला, ऐहिक भोगेची बाळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्मात ते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतेसी अवतार, प्रत्यक्ष जो एका त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाखविले, नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्याची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेने कैसा पैल तीर, परी आत्म सार्थक करावया, साचार मीन तेथे झाले. किंवा अफाट गगनासमान, अगाध आपुले महिमा मान, अल्पमतीत मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिक म्हणे गिरीशी, उचलून घालीन गाकेसे, किंवा खांद्यास सूर्याशी, लोपवूनी म्हणे स्वतेजे. तैसे आहे असे माझी बाळ, बाळ जाणूनी लाडी वाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती, वरद हस्ते करुणी. ऊने न पडे ग्रंथात, सफल होती मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी आमनी, यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति हो. आता नमू साधू वृंद, ज्याशी नाही भेदाभेद, ते सात्व सुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती आलोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले जानी, वारंवार त्याच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंश, नमिले कवी कालिदास, ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथ रचना पाहून, ज्ञातेही डोलविती मान, तयाचे कारण नेमी येले. ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामधिक भक्त, ग्रंथारंभित या नमित, वर प्रसादा कारणी. अहो तुम्ही संत जनी, मज दिनाव वरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथ रचना करावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादरे वैसले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोत समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व कैवी आणू, परी थोराचे लक्षण, एक मला ठाऊक पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करिता तयाचा. संस्कृतचा नसा गंध, मराठी न हे शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणून, आदर धरावा जी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी,
तीकडे न पहावे, न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकेचे घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्र तसा. त्या महोद्योतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. घ्यावयात मान सुद नाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांच्या गुंफिला. कवी होऊनी माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा टाकोनी बुधांजळी, करी प्रार्थनासा प्रेम. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असो तो हे बोल, पुढे कथा बहुत अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त पात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, ते जे कैसे आहे सहस्त्रकर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्लार, विष्णू कवी होऊनी ब्रह्मळ. ज्ञान मधुस्तव साचार, रंची येते घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत ग्रंथ कथा समंत. आदरे भक्त परिसोत, प्रथमाध्याय गोढा.